escape velocity, mukti वेग. We have seen that when a ball is thrown upward, its velocity decreases because of the gravitation of the earth. ठीक आहे. तर आपण पाहिलंय की बघा, आपण ज्यावेळेस चेंडू वरती फेकतो त्यावेळेस काही वेळानंतर त्याचा वेग कमी होतो, कारण त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त असतं. The velocity becomes zero after reaching a certain height and after that the stone start falling down. ठीक आहे. काही वेळानंतर काय होतं, त्या चेंडूचा वेग जो आहे तो शून्य होतो एका ठराविक उंचीवरती, आणि तो दगड पुन्हा पृथ्वीच्या दिशेनं माघारी येऊ लागतो. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलॉसिटी, आणि त्याची कमाल उंची जी आहे त्याच्या सुरुवातीच्या वेगावरती अवलंबून असते. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इज, काय न्यूटनचं तिसरं समीकरण, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके. तर आपण काय म्हणतोय, जो अंतिम वेग आहे तो शून्य आहे. ठीक आहे. किंवा ॲक्सलरेशन इक्वलन टू ग्रॅव्हिटी. ओके. आणि तर मायनस काय घेतलं तर आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातोय. ओके. ओके. तर बघा, व्हॅल्यू पुट करा मग. देअर फोर वीची किंमत 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2, ॲक्सलरेशनच्या ऐवजी ग्रॅव्हिटी घेतला आपण -g, आणि डिस्प्लेसमेंट येस. तर काय होईल बघा, मग फॉर्म्युला जर रिअरेंज केला तर आपल्याला काय मिळेल, अँड द मॅक्झिमम हाईट ऑफ बॉल यस इज इक्वल टू -u स्क्वेअर अपॉन 2g. ठीक आहे. दस हायर द इनिशियल वेलॉसिटी u, लार्जर इज द हाईट रिच्ड बाय द बॉल. ठीक आहे. म्हणजे जेवढा सुरुवातीचा वेग जास्त तेवढा चेंडू तो जास्त उंचीवरती जाईल. द रिझन फॉर दिस इज दॅट द हायर द इनिशियल वेलॉसिटी the ball will oppose the gravity of the earth more and larger will be height to which it can reach. म्हणजे बघा, सुरुवातीचा जेवढा वेग जास्त तेवढा तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या म्हणजे विरोध करू शकेल, त्याचा प्रतिकार करेल, आणि तो जास्तीत जास्त उंचीवरती जाऊन पोहोचेल. We have seen above that the value of g keep decreasing as we go higher above the surface of earth. ठीक आहे. आपण या व्यतिरिक्त असंही पाहिलंय की आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जेवढं जास्त उंचीवरती जाऊ तसं तसं जीचं मूल्य सुद्धा कमी होत जातं. दस द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. ठीक आहे. म्हणजे जेवढं जास्त उंचीवर जाईल तेवढं जो चेंडूला खेचणारी जी काय गुरुत्वाकर्षण बल आहे ते सुद्धा कमी होत जाईल. इफ वी कीप increasing the initial velocity of ball, it will reach larger and larger height, and above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull of the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. ठीक आहे. तर आता करायचं काय की चेंडूचा आपल्याला शक्य होईल तेवढा सुरुवातीचा वेग वाढवायचा आहे. सुरुवातीचा वेग वाढवल्यानंतर काय होईल, तो आणखीन जास्त उंचीवरती जाऊन पोहोचेल. जास्त उंचीवरती जाऊन पोहोचल्यामुळं त्याच्यावरती कार्यरत असणारं गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते कमी होईल. ठीक आहे. आणि एक वेळ अशी येईल की या गुरुत्वाकर्षण बलाचा त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही, ते पृथ्वीच्या दिशेने खेचलं जाणार नाही. ठीक आहे. दिस वेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप वेलॉसिटी, आणि यालाच काय म्हणतात, मुक्तिवेग. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय युझिंग द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलो. ठीक आहे. तर याचं सूत्र जे आहे ते आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून सुद्धा काढू शकतो. ओके. तर बघा मग काय दिलं पुढं. An object going vertically upwards from the surface of earth having an initial velocity equal to escape velocity escape the gravitational force of the earth. आता काय सिच्युएशन आहे बघा मग, जी वस्तू वरती जाते आहे तिचा सुरुवातीचा वेग जास्त आहे, इतका आहे की तो या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलातून सुद्धा मुक्त होऊ शकतो. ओके. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिंग इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिकम्स 0 ओनली ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. ठीक आहे. तर बघा, आता या ठिकाणी बघा, गुरुत्वाकर्षणचे बल अंतराच्या वर्गाच्या विस्तृपात लागल्याने ते बल अनंत अंतरावर शून्य होते. ठीक आहे. This means that the object to be free from gravity of earth, it has to reach infinite distance from the earth. That is, the object will come to rest at infinite distance and will stay there. ठीक आहे. याचा अर्थ काय बघा, तर वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावरती जावं लागेल, म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल.
ओके. आता दोन सिच्युएशन आहेत. काय बघा, पहिले फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास यम, यम वस्तुमान असलेली वस्तू, ठीक आहे, ऑन द सरफेस ऑफ अर्थ अँड ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. एक पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे, एक अनंत अंतरावरती आहे. ओके, ठीक आहे. पहिले सिच्युएशन बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर कायनेटिक एनर्जी 1/2 mv². ओके, आणि अनंत अंतरावरती कायनेटिक एनर्जी 0 असेल. इकडं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा -gm m अपॉन r. जी ग्रॅव्हिटी, मास ऑफ अर्थ, स्मॉल m मास ऑफ ऑब्जेक्ट, r रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. मायनस का घेतलंय, तर काही कालावधीनंतर ते पृथ्वीच्या अगेन्स्ट जाणार आहे. ठीक आहे. किंवा इकडे बघा, पोटेन्शियल एनर्जी मध्ये सुद्धा -gmm अपॉन इन्फिनिटीचं साईन दिलंय इक्वॅलंट टू 0. ओके, कारण तिथं ग्रॅव्हिटी ऍक्ट होणारच नाही अनंत अंतरावरती. ओके, तर आता टोटल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करूया. कशी मेजर करतो आपण, केई प्लस पीई. केई किती आहे, 1/2 mv². v² एस्केप व्हेलॉसिटी मायनस gmm अपॉन r. आणि या साईडला तर काय, ऍट इन्फिनाइट डिस्टन्स वरती केई आणि पीई दोन्ही 0 आहे. त्यामुळं टोटल एनर्जी E2 इज इक्वल टू केई प्लस पीई इज इक्वल टू 0. ओके, तर त्यानंतर काय सांगितलं बघा मग. ओके, तर आता आपल्याला कोणतं प्रिन्सिपल वापरायचं होतं, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा जो सिद्धांत आहे, जो नियम आहे, त्या पद्धतीने बघा. E1 इज इक्वल टू E2. ठीक आहे. आता E1 काय, मग 1/2 mv², तेच एस्केप व्हेलॉसिटी मायनस gmm/r. आणि E2 काय आहे, 0 आहे. आपल्याला डिटरमाइन काय करायचं आहे, एस्केप व्हेलॉसिटी. त्यामुळे आपण फॉर्म्युला रिअरेंज केला. ठीक आहे. काय मिळालं मग, v² एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू, कॉमन फॅक्टर कॅन्सल करा, मास स्मॉल एम कॅन्सल झालं, काय राहिलं शेवटी मग 2gm अपॉन r. स्क्वेअर कॅन्सल करा, v एस्केप व्हेलॉसिटी √gm अपॉन r. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, gm अपॉन r जो आहे तो स्मॉल g आहे, ती व्हॅल्यू तिथं पुट करा, √2gr. ठीक आहे. आता याच्यामध्ये ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8, रेडियस ऑफ अर्थ 6.4 × 10⁶. ओके, तर आपण हे जर सॉल्व्ह केलं तर येणार उत्तर आहे 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. ठीक आहे. तर काय सांगायचं बघा याच्यावर मग, द स्पेसक्राफ्ट विच आर सेंट टू द मून or other planets have to have their initial velocity larger than the escape velocity so that they can overcome Earth gravitational attraction and can travel to these object. तर चंद्र किंवा इतर ग्रहावरती जर आपल्याला अवकाशात पाठवायचं असेल तर त्याचा आरंभीचा वेग जो आहे तो मुक्ती वेगापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे, जेणेकरून ही जी काही यान आहे ती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहाकडे जाऊ शकतील. ओके, एक प्रॉब्लेम सोडूया. कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन सरफेस ऑफ द मून गिवन द मास अँड रेडियस ऑफ मून टू बी 7.34 × 10⁻²2 kg and 1.74 × 10⁶ मीटर रिस्पेक्टिव्हली. गिवन काय मग, 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके, मास ऑफ मून 7.34 गुणिले 10⁻22 kg आणि रेडियस ऑफ मून किती आहे, 1.74 गुणिले 10⁶ मीटर. ओके, काय फॉर्म्युला एस्केप व्हेलॉसिटीचा मग, एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2gm/r. व्हॅल्यू पुट करा. ग्रॅव्हिटी दिली आहे 2 गुणिले 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 7.34 गुणिले 10⁻22 डिवाइड बाय रेडियस किती आहे 1.74 गुणिले 10⁻6. सॉल्व्ह केला आपण, हे किती आलं उत्तर, 2.37 किलोमीटर प्रति सेकंद. ठीक आहे. तर या दिलेल्या किमतीच्या नुसार चंद्रावरतीचा जो मुक्तिवेग आहे तो आहे 2.37 किलोमीटर प्रति सेकंद. ओके, शेवटचा मुद्दा काय म्हणलं बघा मग, वेटलेसनेस इन स्पेस, अवकाशातील वजनहीनता. काय म्हणलं बघा, स्पेस ट्रॅव्हलर्स ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट्स इन द स्पेसक्राफ्ट अपिअर टू बी फ्लोटिंग. ठीक आहे. अवकाशातील प्रवासी किंवा वस्तू ज्या आहेत त्या तरंगत आहे असं आपल्याला दिसतं. वाय डज दिस हॅपन, हे कशामुळं होतं. दो द स्पेसक्राफ्ट इज ॲट अ सर्टन
height from the surface of earth, the value of g there is not zero. ठीक आहे. आता हे जे अवकाश स्थानक आहे स्पेसक्राफ्ट जे पृथ्वीपासून एका ठराविक उंचीवरती आहे आणि तिथं जीचं मूल्य जे आहे ते शून्य नाही. दस द हाईट ऑफ स्पेसक्राफ्ट इज नॉट द रिझन फॉर द वेटलेसनेस. ठीक आहे. आणि या अवकाशयानाची जी उंची आहे ती या वेटलेसनेसला कारणीभूत नाही किंवा या वजनतेला कारणीभूत नाही. काय करणार बघा मग, तर their weightlessness is caused by their being in the state of free fall. तर ही जी वजन घेत आहे याचं कारण काय आहे, त्यांची असलेली काय म्हणू आपण त्याला मुक्त पतनाची अवस्था. ठीक आहे. दो द स्पेसक्राफ्ट इज नॉट फॉलिंग ऑन द अर्थ बिकॉज ऑफ इट्स वेलोसिटी अलॉंग द ऑर्बिट, द ओनली फोर्स acting on it is gravitational force of the earth and therefore it is in a free fall. ठीक आहे. जरी हा मुक्त पतनाच्या अवस्थेत असला तरी त्याचा असलेला जो वेग आहे त्याच्यामुळे तो पृथ्वीवरती पडत नाही, ॲज वेल ॲज त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असल्यामुळं तो रोटेट होत राहतो ऑर्बिटमध्ये. ठीक आहे. आणि काय म्हणलं बा मग, ॲज द वेलोसिटी ऑफ फ्री फॉल डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ अन ऑब्जेक्ट, द वेलोसिटी ऑफ free fall is the same for the spacecraft, the travelers and the objects in the craft. ठीक आहे. आणि मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसल्याने प्रवासी यान व त्यातील वस्तू समान वेगाने मुक्त पतन करत असतात. Thus, if a traveler releases an object from her hand, it will remain stationary with respect to her and will appear to be weightless. ठीक आहे. याच कारणामुळे बघा अवकाशयानामधील प्रवासाकडून एखादी वस्तू जरी हातातून सुटली तरी ती स्थिर राहते आणि वजन रहित असल्याचे आपल्याला जाणवते.